नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला लेक्चर आहे फायनान्शियल अकाउंटिंग बीकॉम 6 सेमिस्टर ए सेक्शनसाठी. तर आपण बघत होतो युनिट नंबर 3 इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितलेली आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटची. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट अकाउंटचा प्रोफार्मा सुद्धा आपण बघितलेला आहे. मागील 2 लेक्चर इन्व्हेस्टमेंट अकाउंटशी रिलेटेड जर तुम्ही बघितलेले नसेल तर ते प्लीज बघून घ्या. आणि त्यानंतर आज आपण सुरू करत आहोत इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगशी रिलेटेड प्रॉब्लेम नंबर 1. तर आजचा हा आपला आहे प्रॉब्लेम नंबर 1. आणि हा जो प्रॉब्लेम आहे फर्स्ट प्रॉब्लेम हा आपला कम इंटरेस्टशी रिलेटेड आहे. ओके, तर हा कम इंटरेस्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ओके, प्रॉब्लेम मध्ये जी ही इन्फॉर्मेशन सांगितलेली असेल ती कशी सांगितलेली असेल, कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट म्हणजे काय की जेव्हा विक्रेता खरेदीदाराला व्याजाचा अधिकार खरेदीदाराला देत असतो तेव्हा त्याला म्हटलं जाते कम इंटरेस्ट. ओके, तर आता बघा इन्फॉर्मेशन प्रॉब्लेमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या कॉपीमध्ये नोट डाऊन करायचा आहे आणि समोर सोल्युशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे त्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ समोर बघायचा आहे. तर प्रॉब्लेम बघा. ऑन 1 ऑक्टोबर 2007 Mr. Akhilesh purchased ₹9,000 5% debentures of ₹100 each in the Prachi Engineering Works Limited at ₹105 कम इंटरेस्ट. ओके, आता बघा ही एवढी जी एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे ते कसं दिलेलं आहे की 1 ऑक्टोबर 2007 ला मिस्टर अखिलेश काय करतात की मिस्टर अखिलेश 9,005% डिबेंचर्स ₹100 आहे. 9,005% डिबेंचर्स जे त्याची फेस व्हॅल्यू ₹100 आहे ते प्राची इंजिनिअरिंग लिमिटेडचे ते परचेस करतात ₹105 विथ कम इंटरेस्ट. ओके, तर आता बघा त्यासोबतच समोर सांगितलेलं आहे इंटरेस्ट बिंग पेएबल ऑन 30th जून अँड 31st डिसेंबर इच एव्हरी इयर. ओके, इच इयर म्हणजे प्रत्येक वर्षाला त्यांचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट कधी पे केलं जाते, पेएबल कधी असते 30 जून आणि 31 डिसेंबरला 31 डिसेंबरला. ओके, त्यानंतर आहे दी एक्सपेन्सेस ऑन स्टॅम्प्स अमाउंटेड टू ₹80 ऑन 1 फेब्रुवारी 2000 अमाउंटेड टू ₹80. इथपर्यंत एक वाक्य संपलं. ओके, एक्सपेन्सेस ऑफ स्टॅम्प. आता बघा एक्सपेन्स हा स्टॅम्प एक्सपेन्सेस कधी येतो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रोकरेज अँड अदर एक्सपेन्सेस त्यामधला हा प्रकार आहे स्टॅम्प्स. ओके, तर जेव्हा आपण डिबेंचर्स परचेस करत आहोत म्हणजे मिस्टर अखिलेश जेव्हा डिबेंचर्स परचेस करेल तेव्हा त्यांना हा एक्सपेन्सेस येणार आहे स्टॅम्प एक्सपेन्सेस, स्टॅम्प ड्युटी किती ₹80. ओके, त्यानंतर ऑन 1 फेब्रुवारी 2008 ही सोल्ड ₹3,000 डिबेंचर्स ॲट ₹107 कम इंटरेस्ट 107 कम इंटरेस्ट. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2008 ला परचेस कधी केले त्यांनी 1 ऑक्टोबर 2007 ला आणि ते विकत कधी आहे 1 फेब्रुवारी 2008 ला 3,000 डिबेंचर्स ॲट ₹107 कम इंटरेस्ट. हे सुद्धा कसे विकत आहे कम इंटरेस्ट. ओके, तर आता त्यानंतर दिलेला आहे ब्रोकरेज इज पेएबल ऑन इच ट्रान्झॅक्शन ॲट द रेट 1/8% ऑन नॉमिनल व्हॅल्यू. ब्रोकरेज सुद्धा त्यावर पेड केलं जाईल. तर ब्रोकरेज हे इच ट्रान्झॅक्शन म्हणजे परचेस आणि सेल्स या दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये ब्रोकरेज पेड केलं जाईल. ब्रोकरेज पेएबल आहे आणि ते आहे 1/8% ऑन नॉमिनल व्हॅल्यू. नॉमिनल व्हॅल्यू इट मीन्स फेअर व्हॅल्यू. ओके, फेअर व्हॅल्यू म्हणजे त्या डिबेंचर्सची जी फेस व्हॅल्यू असेल त्या फेस व्हॅल्यूवर आपल्याला 1/8% जे ब्रोकरेज आहे ते घ्यायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन विचारलेला आहे गिव्ह जर्नल एंट्रीज इन दी बुक्स ऑफ मिस्टर अखिलेश assuming that he close his accounts on 31st March every year.
ॲझ्युम करायचं आहे की मिस्टर अखिलेश हा 31 मार्चच्या एव्हरी इयरला त्याचे बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत आहेत आणि त्याच्या बुक्समध्ये आपल्याला या सर्व ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्रीज करायची आहे. ओके. आता जर्नल एंट्रीज करण्यापूर्वी जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे विथ कम इंटरेस्ट त्याचे आपल्याला, जसं मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्झॅक्शन हे 2 प्रकारचे असते. एक ट्रान्झॅक्शन असतो जो विथ कम इंटरेस्ट परचेस अँड सेल, आणि दुसरं असते एक्स इंटरेस्ट परचेस अँड सेल. ओके. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. जर नसेल बघितलं लेक्चर तर ते आधी बघितल्याशिवाय तुम्हाला आजचा प्रॉब्लेम कळणार नाही. तर आता आपण फर्स्ट पार्ट बघत आहोत, कम इंटरेस्ट. कम इंटरेस्ट म्हणजे काय की विक्रेत्याने खरेदीदाराला व्याज घेण्याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे. आता व्याज म्हणजे कसं, तर मागच्या व्याजाच्या तारखेपासून म्हणजे मागील तारखेला जेव्हा व्याज मिळालं त्या व्याजाच्या तारखेपासून तर या परचेसच्या तारखेपर्यंत किंवा या पुढील व्याजाच्या तारखेपर्यंतचं सर्व व्याज हे कोण घेईल, खरेदीदार घेईल. ओके. मग आता खरेदीदार हा व्याज घेत असेल तर हा जो विक्रेता असतो तो विक्रेता काय करतो की गुंतवणुकीच्या किमतीमध्ये तेवढी किंमत ऍड करतो आणि मग ती पूर्ण किंमत त्या खरेदीदाराकडून तो वसूल करून घेत असतो. तर यामध्ये ते जी गुंतवणुकीची जी किंमत आहे त्या गुंतवणुकीच्या जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये गुंतवणूक प्लस व्याज या दोन्ही गोष्टी इन्क्लूड असतात. आणि म्हणून जेव्हा आपण या ठिकाणी कॅपिटल कॉस्टचं किंवा ऍक्च्युअल सेलिंग प्राइसचं कॅल्क्युलेशन करत असतो तेव्हा आपल्याला त्यामधून जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट लेस करायचं असते. तर आता बघूया कशा पद्धतीने इंटरेस्ट लेस करायचं आहे. जर्नल एंट्रीज करण्यापूर्वी आपल्याला काही वर्किंग्स इथे करणं आवश्यक आहे, वर्किंग नोट्स आवश्यक आहे, कारण वर्किंग केल्याशिवाय आपल्याला जर्नल एंट्रीज मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू मिळणार नाही. ओके. चला, तर आता फर्स्ट आपली वर्किंग राहील की फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय झालं आहे की 1 ऑक्टोबर 2007 ला जे डिबेंचर्स आहे, प्रतिभूती आहे ते परचेस केलेलं आहे. ओके. तर आता हे ट्रान्झॅक्शन आपण 1 ऑक्टोबर 2007 ला प्रतिभूती परचेस केलेल्या आहे. तर या ठिकाणी आपण लिहू परचेस विथ कम इंटरेस्ट. ओके. कम इंटरेस्ट सोबत हे परचेस केलेलं आहे. त्यामुळे आता याचे हे जे ट्रान्झॅक्शन आहे यामधून आपल्याला कम इंटरेस्ट लेस करून ऍक्च्युअल कॅपिटल कॉस्ट आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ओके. तर आता कॅपिटल कॉस्ट परचेसरच्या दृष्टीने कॅपिटल कॉस्ट काढणं आवश्यक आहे. तर जर सेलर असेल तर सेलरच्या दृष्टीने ऍक्च्युअल सेलिंग प्राइस काढणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तर आता आपण या ठिकाणी काढत आहोत कॅपिटल कॉस्ट. ऍक्च्युअल परचेस प्राइस या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. तर ऍक्च्युअल कॅपिटल कॉस्ट काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले याची बघा फेस व्हॅल्यू काय आहे, किती रुपयाला किती डिबेंचर्स आहे, 9000 डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे फेस व्हॅल्यू आपल्याला मिळेल. फेस व्हॅल्यू किती आहे, 9000 डिबेंचर्स ऑफ ₹100 इच. तर याची फेस व्हॅल्यू किती येईल, ₹9 लाख. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की याची फेस व्हॅल्यू नंतर आहे परचेस प्राइस किती आहे. ओके. सॉरी, 9000 डिबेंचर्स नाहीये, ₹9,000 चे डिबेंचर आहे. ₹9,000 तिथे शब्द वापरलेला आहे. ओके. तर इथे या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली आहे. 9000 फेस व्हॅल्यू किती आहे, 9000. ओके. त्यानंतर आता आपल्याला काढायची आहे परचेस प्राइस. ओके. तर आता परचेस प्राइस काय निघेल, हे 9000 चे डिबेंचर्स आहे. ओके. 100 एका डिबेंचर्सची प्राइस किती आहे, ₹100. ओके. तर इथे डिबेंचर्स किती परचेस केलेले असतील, 90. ओके. डिबेंचर्स किती परचेस केलेले असतील, 90. मग आता 90 चे ₹100 जर प्राइस आहे तर 90,000 झाले. तर आता परचेस किती रुपयाला करत आहे आपण, 105 रुपीजला. तर मग या ठिकाणी 90 डिबेंचर्सचे 105च्या किमतीने जर आपण परचेस केले तर किती रुपये होत आहे, 9450. ओके. त्यानंतर यामध्ये परचेस प्राइस मध्ये आपण ऍड करत असतो परचेस रिलेटेड एक्सपेन्सेस, परचेस एक्सपेन्सेस. ओके. तर आता परचेस एक्सपेन्सेस कोणकोणते आहे क्वेश्चन मध्ये दिलेले आहे का बघूया. परचेस एक्सपेन्सेस. आता परचेस एक्सपेन्सेस मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक होतं आपल्याला ब्रोकरेज 1/8% ऑन फेस व्हॅल्यू 1.5% घ्यायची आहे. आणि त्यासोबतच आपल्याला स्टॅम्प ड्युटी सुद्धा दिलेली होती ₹80.
ओके, तर ते परचेसची रिलेटेड होती. तर आता परचेस एक्सपेन्सेस मध्ये आपण आधी घेत आहोत ब्रोकरेज. ओके, किती आहे 1/8%. ओके, तर 1/8% कशाचे घ्यायचे आहे, नॉमिनल व्हॅल्यूचे. नॉमिनल व्हॅल्यू किती आहे इथे, नॉमिनल व्हॅल्यू इट मीन्स फेस व्हॅल्यू. ओके, तर फेस व्हॅल्यू फेअर व्हॅल्यू किती आहे 9,000. तर आता बघा या ठिकाणी 9,000 चे 1/8%. ओके, तर 1/8% काढण्यासाठी आपण 1/8 जर आपण आधी केलं तर 0.125 समथिंग येईल. त्यानंतर 9,000 मल्टिप्लाय बाय 0.125% जर आपण केलं तर आपल्याला ब्रोकरेजची अमाऊंट मिळेल या ठिकाणी 11.25. ओके, त्यानंतर आहे सेकंड एक्सपेन्सेस आहे स्टॅम्प ड्युटी. जे काही एक्सपेन्सेस या ठिकाणी झालेले असेल ते सर्व एक्सपेन्सेस आपल्याला परचेस मध्ये ऍड करायचे आहे. ओके, परचेस मध्ये एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतर 9,450 प्लस 11.25 प्लस 80. ओके, तर या ठिकाणी परचेस एक्सपेन्सेस आपण टोटल दाखवू शकतो 11 प्लस 80. ओके, तर या ठिकाणी परचेसची रिलेटेड एक्सपेन्सेस आहे 91.25. ओके, तर परचेस आहे 9,450 प्लस एक्सपेन्सेस आहे 91.25. तर या ठिकाणी जे टोटल इथे आपल्याला अमाऊंट अवेलेबल मिळते आहे 9,541.25. 9,541.25. ओके, आता बघा हे विथ कम इंटरेस्ट आहे, म्हणजे यामध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे आणि कम इंटरेस्ट मध्ये काय करतो आपण, इंटरेस्ट लेस करत असतो. ओके, तर या ठिकाणावरून इंटरेस्ट लेस करायचं आहे. तर यामध्ये जे इंटरेस्ट इन्क्लूड आहे, कारण हे विथ परचेस विथ कम इंटरेस्ट आहे, तर यामध्ये जे इंटरेस्ट इन्क्लूड आहे ते इंटरेस्ट आपल्याला लेस करायचं आहे. तर आता इंटरेस्ट कशावर काढत असतो आपण, जी फेअर व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू आहे 9,000 त्यावर आपल्याला इंटरेस्ट घ्यायचा आहे. इंटरेस्टचा रेट आहे, कारण डिबेंचर्सचा रेट आहे या ठिकाणी 5%, तर आपण इंटरेस्ट किती घेणार आहोत यावर 5%. आता 5% जेव्हा आपण इंटरेस्ट या ठिकाणी काढतो आहे तर तेव्हा हे 12 मंथचं निघेल. ओके, आता आपल्याला इंटरेस्ट किती मंथचं घ्यायचं आहे, तर मागच्या इंटरेस्टची जी शेवटची ड्यू डेट असेल त्या ड्यू डेट पासून, तर ज्या दिवशी आपण हे डिबेंचर्स परचेस केलेले आहेत त्या दिवशीच्या डेट पर्यंत जेवढे मंथ होईल तेवढ्या मंथचं इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. तर शेवटची ड्यू डेट कधी होती, जसं त्यांनी सांगितलं की इंटरेस्ट बिईंग पेएबल ऑन 30th जून अँड 31st डिसेंबर. ओके, आणि आपण परचेस किती केलेला आहे 1 ऑक्टोबरला. इट मीन्स काय आहे की 30th जूनला यावरचं इंटरेस्ट आपल्याला रिसीव्ह झालेलं असेल. तर मग 30th जून पासनं तर 1 ऑक्टोबर पर्यंत जेवढे मंथ होतील तेवढ्या मंथचं इंटरेस्ट या परचेस प्राइस मध्ये इन्क्लूड आहे. ओके, तर ते आता आपल्याला या ठिकाणावरून लेस करायचं आहे. तर बघा 30th जूनला म्हणजे जून महिन्याचं इंटरेस्ट यामध्ये येणार नाही. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. 1 ऑक्टोबर सुद्धा या ठिकाणी येणार नाही, कारण हा महिना कंप्लीट झालेला नाहीये. तर यामध्ये फक्त जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 मंथचं इंटरेस्ट या ठिकाणी इन्क्लूड आहे. तर आपण जेव्हा 9,000 चे 5% काढतो आहे तर आपल्याला 12 मंथचं इंटरेस्ट या ठिकाणी मिळेल आणि आपल्याला किती पाहिजे 3 मंथचं. तर या ठिकाणी 3/12 जर आपण केलं, जेवढं इंटरेस्ट येईल त्याला डिवायडेड बाय 12 आणि मल्टिप्लाय बाय 3 जर केलं तर आपल्याला जे इंटरेस्ट इन्क्लूड आहे ते इंटरेस्ट इन्क्लूड येईल 112.5. ओके, तर जे इंटरेस्ट इन्क्लूड आहे ते इंटरेस्ट जर आपण यामधून लेस केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळेल कॅपिटल कॉस्ट. ओके, म्हणजे ऍक्च्युअल परचेस प्राइस जी आहे ते ऍक्च्युअल परचेस प्राइस या ठिकाणी मिळेल. तर 9,541.25 मधनं जर 112.5 जर आपण लेस करतो आहे तर आपल्याला या ठिकाणी 9,428.75 कॅपिटल कॉस्ट मिळते आहे 9,428.75. तर आता हा एक ट्रान्झॅक्शन झाला की आपण डिबेंचर्स परचेस केलेले आहे, तर या ट्रान्झॅक्शनची एंट्री आपण करू शकतो. त्यानंतर आपण हे जे डिबेंचर्स आपण 1 ऑक्टोबरला परचेस केलेले आहेत तेच डिबेंचर्स नंतर 1
1 फेब्रुवारी 2008 ला सेल्स होणार आहे. ओके, तर आपण या ठिकाणी सेकंड आपलं वर्किंग नोट्स आहे ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ओके, तर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस कशी काढू आपण इथे, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. तर ऍक्च्युअल सेलिंग प्राइस साठी सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, सेलिंग प्राइस घ्यायची आहे. सेलिंग प्राइस मधनं आता या ठिकाणी परचेस एक्सपेन्सेस आपण प्लस केले, मात्र सेलिंग एक्सपेन्सेस यामधनं लेस करायचे आहे. त्यानंतर इंटरेस्ट इन्क्लुडेड देअर इन ते सुद्धा यामधून लेस करायचं आहे. ओके, तर आता बघा जे ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आहे केव्हा आहे, 1 फेब्रुवारी 2008 ला. ओके, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस आता किती डिबेंचर सेल केल्या जात आहे, तर एक्सपेन्सेस ऑन स्टॅम्प अमाऊंट ऑन 1 फेब्रुवारी 2008 ही सोल्ड ₹3,000 डिबेंचर्स ऍट ₹107 कम इंटरेस्ट. हे सुद्धा कसे आहे, विथ कम इंटरेस्ट. तर किती 3,000 डिबेंचर्स या ठिकाणी सोल्ड केल्या जाईल, बट त्याची ₹3,000चे डिबेंचर्स. ओके, म्हणजे फेस व्हॅल्यू काय आहे त्या डिबेंचर्सची, ₹3,000. ओके, आता 3,000 फेस व्हॅल्यू आहे, इट मीन्स ते टोटल डिबेंचर्स किती असेल, 30. बरोबर आहे ना, कारण ₹100चा एक डिबेंचर आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला या ठिकाणी सेलिंग प्राइस काढायची आहे. सेलिंग प्राइस जेव्हा काढतो आहे तेव्हा आपण 30 डिबेंचर्स 30 मल्टिप्लाय बाय इथे या ठिकाणी ही परचेस प्राइस होती आपली 105, मात्र सेलिंग प्राइस आहे 107. ओके, तर 107 मल्टिप्लाय बाय 30 जर आपण करतो आहे तर 3,210 सेलिंग प्राइस आपल्याला मिळेल. ओके, आता सेलिंग प्राइस मधनं आपल्याला सेलिंग एक्सपेन्सेस लेस करायचे. ओके, तर सेलिंग एक्सपेन्सेस लेस होईल. सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये काय येईल, ब्रोकरेज आणि स्टॅम्प ड्युटी. तर स्टॅम्प ड्युटी ही फक्त परचेस साठी होती, सेलिंग साठी नाही. तर सेलिंग एक्सपेन्सेस मध्ये या ठिकाणी येईल ब्रोकरेज. ओके, तर ब्रोकरेज या ठिकाणी 3,000चे किती घ्यायचे आहे, 1/8%. ओके, तर 1/8% किती होईल, 3,000चे 1/8% जर आपण काढतो आहे तर ते होते 3.75. ओके, 3.75. तर आता 3,210 मधनं 3.75 जर आपण लेस करतो आहे तर आपल्याला प्राइस मिळते 3,206.25. ओके, त्यानंतर यामधनं आपल्याला लेस करायचं आहे इंटरेस्ट इन्क्लूड. ओके, इंटरेस्ट इन्क्लूड. आता किती इंटरेस्ट या ठिकाणी इन्क्लूड आहे, तर या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट इन्क्लूड, इंटरेस्टचा रेट किती आहे, 5%. ओके, तर या 3,000चे 5% इंटरेस्ट या ठिकाणी इन्क्लूड आहे. 3,000चे 5% या ठिकाणी जसं आता इथे केलं आपण 12 मंथचं येईल. आता या ठिकाणी बघा जी लास्ट ड्यू डेट आहे त्या ड्यू डेट पासनं तर सेलिंगच्या डेट पर्यंतचं इंटरेस्ट इन्क्लूड यामधून लेस करायचं आहे. ओके, तर आता बघा लास्ट ड्यू डेट कधी होती याची, 31 डिसेंबर. ओके, 31 डिसेंबर नंतर जानेवारी मंथचं इंटरेस्ट यामध्ये इन्क्लूड आहे, कारण 1 फेब्रुवारीलाच ते सेल्स केलेलं आहे, सोल्ड केलेलं आहे. ओके, तर फक्त 1 मंथचं इंटरेस्ट या ठिकाणी येईल. तर 1/12 जर आपण इथे केलं तर 1 मंथचं इंटरेस्ट आपल्याला मिळते 12.50. ओके, 1 मंथचं इंटरेस्ट मिळते 12.50. आणि या पद्धतीने आपण यामधनं लेस करायचं आहे. इंटरेस्ट इन्क्लूड 3,206.25 मधनं 12.50 जर लेस करतो आहे आपण तर 3,193.75 हे राहील आपली ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. काय आहे, ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. ऍक्च्युअल सेलिंग प्राइस ही झाली सेकंड वर्किंग नोट आपली. ओके, आता यासोबतच इंटरेस्ट अॅक्रूड सुद्धा असू शकते, तर ती वर्किंग नोट्स आपण नंतर करूया. आता फर्स्ट आता हे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहे त्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्रीज आपल्याला करायची आहे. तर फर्स्ट जर्नल एंट्रीज बघा, जर्नल एंट्री आपली काय होईल, फर्स्ट इथे डेटचा कॉलम आहे, तर ज्या डेटला आपण परचेस केलेले आहे त्या दिवशीची तारीख आपल्याला तिथे लिहायची आहे. थर्ड वर्किंग नोट्स आपण अॅक्रूड इंटरेस्ट करू शकतो, कारण इथे बघा जे आपलं आर्थिक वर्ष आहे तेव्हा ते कधी संपत आहे, 31 मार्चला. ओके, लास्ट ड्यू डेट कधी होती, जे
इंटरेस्ट मिळणार आहे ती ड्यू डेट कधी आहे 31 डिसेंबर. मग डिसेंबरला आपल्याला इंटरेस्ट मिळालं, पण डिसेंबर नंतर मार्च पर्यंत आपलं त्यावर इंटरेस्ट अक्रूड झालेलं आहे, पण मिळालेलं नाही, ते मिळणार आहे भविष्यामध्ये, बरोबर आहे. तर जानेवारी, फरवरी आणि मार्च या 3 महिन्याचं इंटरेस्ट आपलं अक्रूड आहे. तर आता 3 महिन्याचं इंटरेस्ट किती डिबेंचर्सवर अक्रूड आहे, तर बघा या ठिकाणी आपण डिबेंचर्स परचेस किती केले होते 9,000, त्यापैकी डिबेंचर सेल किती केले 3,000. आता आपल्याकडे डिबेंचर्स अवेलेबल किती असेल 6,000. तर आपल्याला अक्रूड इंटरेस्ट जे आहे, अक्रूड इंटरेस्ट किती डिबेंचर्सवर काढायचं आहे 6,000 डिबेंचर्सवर. किती पर्सेंट रेट आहे 5% आणि किती मंथ्स आहे 3 मंथ. तर 3/12. तर 6,000 मल्टिप्लाय बाय 5% इंटू डिवायडेड बाय 12 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं तर आपल्याला अक्रूड इंटरेस्ट मिळेल 75. ओके. आता या ट्रान्झॅक्शनची आपण जर्नल एंट्रीज करू. तर सर्वात फर्स्ट ट्रान्झॅक्शन आहे आपला 1 ऑक्टोबर 2007 चा. 1 ऑक्टोबर 2007 काय केलं आपण डिबेंचर्स परचेस केलेले आहे. ओके. तर आता डिबेंचर्स परचेस किती रुपयाला केले, फेस व्हॅल्यू त्याची 9,000 आहे. ओके. बट डिबेंचरची जी परचेस प्राइस आहे ती किती आहे 9,450 आणि इंटरेस्ट किती आहे 91.25. ओके. तर आपण या ठिकाणी टोटल किती अमाऊंट दिलेली आहे 9,541.25. तर आपण डिबेंचर्स परचेस जे केलेले आहे ते परचेस प्राइस आहे आपली 9,450. डिबेंचर्स टोटल आपल्याकडे किती रुपयाचे आलेले आहे, किती रुपयाचे कॅपिटल कॉस्ट किती आहे, कॅपिटल कॉस्ट नुसार आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. किती डिबेंचर्स आलेले आहे 9,428.75. तर या ठिकाणी एंट्री काय होईल 5% डिबेंचर्स अकाउंट डेबिट. 5% डिबेंचर्स अकाउंट डेबिट किती 9,425.75. ओके. त्यानंतर इंटरेस्ट सुद्धा कम इंटरेस्ट सोबत आहे हे, ते इंटरेस्ट सुद्धा आपल्याला मिळालेला आहे इंटरेस्ट अकाउंट डेबिट. ओके. इंटरेस्ट किती आहे 112.5. ओके. टू बँक अकाउंट. आता टोटल याची किती होईल, आपण अमाऊंट किती दिलेली आहे 9,541. ओके. तर या ठिकाणी टू बँक अकाउंट 9,541.25. ओके. 9,541.25. तर आपण या ठिकाणी नरेशन लिहू शकतो बिंग किती डिबेंचर्स परचेस केले 90. बिंग 95% डिबेंचर्स परचेस at the rate ₹105 each. Okay, at the rate ₹105 each with cum interest. Okay, 105 cum interest. कारण ते मेन्शन करावं लागेल ना विथ कम इंटरेस्ट हा ट्रान्झॅक्शन आहे. ओके. फर्स्ट एंट्री झाली. ओके. आता सेकंड बघा, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके. तर जी इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टची जी पेएबलची डेट आहे किती आहे डिसेंबर 31 डिसेंबर. तर ते सोल्ड किती केलेलं आहे 1 फेब्रुवारीला. ओके. बट तत्पूर्वी त्यावर आपल्याला डिसेंबर मंथ मध्ये इंटरेस्ट रिसीव्ह झालेला आहे. तर या ठिकाणी 31 डिसेंबरची एंट्री होईल. 31 डिसेंबरची इंटरेस्ट रिसीव्हची एंट्री होईल. ओके. आता इंटरेस्ट रिसीव्हची एंट्री काय होत असते बँक अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. ओके. इंटरेस्ट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बँक अकाउंटच्या इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट. ओके. आता इंटरेस्ट किती मिळेल यावर 9,000चे आपले 9,000 चे फेस व्हॅल्यू असलेले डिबेंचर्स आपल्याकडे आहे त्यावर इंटरेस्ट किती मिळेल 5%. ओके. बट हे इंटरेस्ट कसं आहे हाफ इयरली. ओके. तर या ठिकाणी हाफ इयरली इंटरेस्ट किती येईल 450. टोटल इंटरेस्ट किती येईल 5% 450. तर हाफ इयरली इथे येते
225. ओके, तर या ठिकाणी नरेशन राहील बिंग हाफ इयरली इंटरेस्ट रिसीव, हाफ इयरली इंटरेस्ट रिसीव. ओके, तर डिसेंबरला हाफ इयरली इंटरेस्ट रिसीव झालेला आहे 2225. ओके, त्यानंतरचा ट्रान्झॅक्शन 1 फेब्रुवारीला आपण सेल्स केलेले आहे. तर 1 फेब्रुवारी 2007 होतं, हे 2008. 1 फेब्रुवारी 2008 ला आपण सोल्ड केलेले आहे. सोल्ड केल्यानंतर आपल्याकडे अमाऊंट येईल. ओके, तर किती रुपीज अमाऊंट आपल्याला मिळेल? 3200 अँड सेलिंग प्राइस रेस करू ना, ही अमाऊंट आपल्याकडे मिळेल 3206.25. तर बँक अकाउंट डेबिट होईल, बँक अकाउंट डेबिट 3206.25. ओके, 2 डिबेंचर्स किती गेले आपल्याकडून? 5% डिबेंचर्स अकाउंट क्रेडिट टू 5% डिबेंचर्स अकाउंट. ओके, तर डिबेंचर्स आपल्याकडून किती गेलेले आहे? टोटल ऍक्च्युअल किती गेलेले आहे? 3193.75. 3193.25 आणि इंटरेस्टचं किती गेलेले आहे? टू इंटरेस्ट अकाउंट. ओके, इंटरेस्ट किती आहे त्यावरचं? इंटरेस्ट इन्क्लूड 12.50 असं 3193.75 प्लस 12.50 इज इक्वल टू बँक अकाउंट डेबिट किती झालं? 3206.25. तर आपण इथे नरेशन लिहू शकतो बिंग 30 डिबेंचर किती सोल्ड केलेले आहे? 30. नाही लिहिलं तरी चालेल, बट बिंग 35% डिबेंचर्स सोल्ड ऍट द रेट ₹107 कम इंटरेस्ट. ओके, 107 कम इंटरेस्ट सोबत हे जे डिबेंचर्स आहे ते सोल्ड केलेले आहे. ओके, आता फेब्रुवारी नंतर काय येईल? 31 मार्च. तर 31 मार्चला काय करू आपण? इयर एंडिंग आहे, इयर एंडिंगला सर्व बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करायचे आहे आणि बुक्स ऑफ अकाउंट क्लोज करत असताना शेवटी 31 मार्चला आपल्याला एक अॅक्रूड इंटरेस्टची एंट्री करायची आहे आणि ते अॅक्रूड इंटरेस्ट किती आहे? 75. कारण डिसेंबरमध्ये फेब्रुवारी नंतर डिसेंबरमध्ये इंटरेस्ट मिळाल्यानंतर ते मार्च मध्ये मिळणार आहे. तर डिसेंबर पासून तर जानेवारी, फरवरी आणि मार्च या 3 मंथचं इंटरेस्ट आपल्याला मिळणे बाकी आहे. तर 3 मंथचं इंटरेस्ट होत आहे 75 बट 6000 वर. कारण 1 फेब्रुवारीला हे 3000चे जे डिबेंचर्स आहे ते विकलेले आहे. ओके, घेतले होते 9000चे, 6000चे विकले, त्यापैकी राहिले की 3000चे विकले, त्यापैकी राहिले किती? 6000चे. तर इथे या ठिकाणी अॅक्रूड इंटरेस्टची एंट्री एक होते, अॅक्रूड इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट किती आहे? हे कधी राहील? 31 मार्चला. अॅक्रूड इंटरेस्ट किती आहे? 75. ओके, या ठिकाणी आपण नरेशन लिहू शकतो बी इंटरेस्ट अॅक्रूड ऑन डिबेंचर्स. ओके, डिबेंचर्स वर इंटरेस्ट अॅक्रूड आहे. ओके, हे झाले नंबर 4 ची एंट्री. आता त्यानंतर लास्टला 31 मार्चला जे इंटरेस्ट आहे आपलं इंटरेस्ट अकाउंटचं जे बॅलन्स आहे ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. तर 31 मार्चला आणखी एक एंट्री होईल. इंटरेस्ट अकाउंटचं बॅलन्स आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर आता इंटरेस्ट अकाउंटवर बॅलन्स बघा किती आहे, क्रेडिट किती झालेलं आहे इंटरेस्ट अकाउंट ते बघून घेऊया. 225. त्यानंतर इथे क्रेडिट झालेलं आहे 12.50. ओके, आणि इथे क्रेडिट झालेलं आहे 75. ओके, हे एवढं क्रेडिट झालं, यामधनं लेस होईल जे डेबिट झालेलं आहे. डेबिट किती झालेलं आहे? 112.50. ओके, एवढं हे जे बॅलन्सिंग आहे हे बॅलन्सिंग केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट वर जे बॅलन्स आहे ते बॅलन्स राहील आहे 200.
ओके, बॅलन्स राहील आहे 200. तर यावरचं बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो आहे. ओके, तर जे बॅलन्स आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला जाईल, कारण इंटरेस्ट रिसिव्ह इन्कम आहे. तर या ठिकाणी एंट्री होईल इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती आहे? ₹200. आपण इथे नरेशन लिहू शकतो, बिंग बॅलन्स ऑन इंटरेस्ट अकाउंट ट्रान्सफर टू P&L अकाउंट. ओके, आणि या पद्धतीने शेवटी आपण बॅलन्स ट्रान्सफर केलेला आहे ₹200. तर या पद्धतीने हा होता आपला प्रॉब्लेम नंबर 1, ज्यामध्ये आपण बघितलं की कम इंटरेस्ट सोबत जर परचेस सेल्स केलं असेल तर त्याचा रेकॉर्ड कशा पद्धतीने ठेवायचा. तर सर्वात आधी तुम्हाला वर्किंग नोट्स करायचे आहे. वर्किंग नोटमध्ये कॅपिटल कॉस्ट काढत असताना परचेसमध्ये परचेस एक्सपेन्सेस प्लस करून इंटरेस्ट लेस, आणि सेलिंग प्राइस काढत असताना सेलिंग प्राइस मायनस सेलिंग एक्सपेन्सेस मायनस इंटरेस्ट. तर आपल्याला मिळेल ऍक्च्युअल सेलिंग प्राइस. इंटरेस्ट काढत असताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की मागील इंटरेस्ट मिळालेल्या मागच्या तारखेपासून इंटरेस्ट ड्यूच्या पेएबलच्या मागील तारखेपासून, तर ज्या दिवशी आपण त्या प्रतिभूती परचेस करत आहोत किंवा सेल्स करत आहोत त्या ड्युरेशनचं इंटरेस्ट यामधून आपल्याला लेस करायचं आहे. अक्रूड इंटरेस्ट साठी सुद्धा तसंच करायचं आहे की मागील इंटरेस्ट मिळण्याची जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेपासून तर आर्थिक वर्ष संपेपर्यंतचं जे ड्युरेशन राहील त्या ड्युरेशनचं जे इंटरेस्ट राहील ते राहील अक्रूड इंटरेस्ट. ओके, तर या पद्धतीने आजचा हा आपला प्रॉब्लेम होता. आय होप तुम्हाला व्यवस्थित सगळं समजलेलं असेल. आज आपण इथेच थांबतो आहे. पुन्हा भेटूया कम इंटरेस्टच्या. आता हे आपण जर्नल इंटरेस्ट बघितलं, याची आपल्याला लेजर पोस्टिंग सुद्धा करायची असते. ओके, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन प्रॉब्लेम सोबत. तेव्हा आपण बघूया की इन्व्हेस्टमेंट अकाउंट कशा पद्धतीने तयार करायचं आहे. आता हे जर्नल एंट्रीज तुमच्या एकदाच्या लक्षात आल्या तर आपण जर्नल एंट्रीज माइंडमध्ये करून इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये पोस्टिंग डिरेक्टली करू शकतो. तर आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.